माणुसकीचा झरा मुस्लिम बांधवांनी वाटले शरबत, भीम अनुयायांनी दिली चवदार तळ्याच्या संघर्षाची गवाही। तर संगमनेरमध्ये महामानवांची जयंती, सर्व धर्मांची उपस्थिती, बघा सविस्तर न्यूज एमपीवर। संगमनेर व पंचक्रोशीतील तमाम ग्राहकांसाठी भव्य उद्घाटन सोहळा बाबा मोटर्स संगमनेर। सर्व ग्राहक, चालक, मालक, राजकीय तसेच सामाजिक प्रतिष्ठित, शुभचिंतक, हितचिंतक, नातेवाईक, मित्र परिवार अशा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण। बाबा ऑटो कन्सल्ट वाहन खरेदी विक्री बाजार मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन सोहळा समारंभ 5। तर उद्या बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता रुक्मिणी पेट्रोल पंपासमोर, समनापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त संगमनेर शहराचे अध्यक्ष अजितभाई ओरा आणि आमचे सगळे सहकारी, आमचे भाईसाहेब हे त्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सर्वांना या कडक उन्हामध्ये सर्वांना थंड हे सरबत दिलेला आहे। त्याच्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे खूप खूप आभारी मानते आणि अजितभाई ओरा यांचे खूप खूप आभार मानते। असेच अनेक शुभेच्छा देते। असेच कार्यक्रम नेहमी करत राहोत या आम्ही एक संकल्पना मनात ठेवून अजितभाई ओरा हे कायम असे समाजाला घेऊन पुढे जातील ही अपेक्षा करते आणि थांबते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त संविधानाचा यथार्थ अर्थ पूर्ण करण्यासाठी मुस्लिम समाज, बहुजन समाजाशी मिळून समाजकारण, राजकारण आणि मानवता यांचा एकत्रित त्रिकोणी संगम मिळवण्यासाठी ज्या पाण्यासाठी लढा झाला होता महाडला, तेच पाणी सर्व बहुजनांना आज आदराने एकत्रित वाटून जे पुण्यकर्म आज मुस्लिम समाजाच्या वतीने बहुजनांसाठी संविधानाच्या धाग्यातून झालं, त्याला मी अनेक शुभेच्छा देतो आणि स्वतंत्र भारताच्या संविधान आणि समाज व्यवस्थापनामध्ये मुस्लिम समाजाचा जो बहुमोल वाटा आहे तो सिद्ध करण्यासाठी बहुजन समाज आणि मुस्लिम समाज एक संध होऊन पुन्हा एकदा नव्या भारताच्या दिशा आंबेडकरी अनुयायांच्या दिशेने उजळवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि इथून पुढे वंचित बहुजन आघाडी आणि बाबासाहेबांचे कार्यकर्ते एकत्रित मिळून आपल्या देशाचा झेंडा फडकवतील ही आज नव्या युगाची अपेक्षा व्यक्त करून मी त्यांना अनेक शुभेच्छा देतो। आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने संगमनेर मध्ये फार उत्साहामध्ये ही जयंती साजरी करण्यात येत आहे आणि याच जयंतीचे निमित्त साधून आपल्या संगमनेरातील मुस्लिम समाजाचे युवकांनी अजितभाई, आसिफभाई आणि सगळे मित्रमंडळी या सगळ्यांनी आज सरबत वाटपाचा कार्यक्रम केला आणि सामाजिक समतेचा एक संदेश संगमनेर शहराला आणि तालुक्याला दिलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। अशाच प्रकारे संगमनेर मध्ये सर्व जाती धर्माचे लोक सर्व सण उत्सव साजरे करावेत आणि आपली संगमनेरची संस्कृती किती व्यापक, किती चांगली आहे अशा प्रकारचं प्रदर्शन सगळ्यांनी करावं अशीच या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आज मुस्लिम समाजाने सकाळपासून जो सरबत वाटपाचा कार्यक्रम डॉक्टर आंबेडकर पुतळ्या शेजारी केला आहे त्याचं मी सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो। आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आणि सर्व समविचारी संघटनांच्या वतीने मी या सर्व उत्साही पुरोगामी विचारांच्या मुस्लिम युवकांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। रत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्व संगमनेरकरांना माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने व सर्व भीमसैनिकाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो।
बाबासाहेबांची जयंती कायम समतेच्या विचाराची कायम एकोप्याने या संगमनेर तालुक्यामध्ये होते। राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आणि सत्यजित तांबे यांच्या विचाराने या ठिकाणी मोठी जयंती तालुक्यात साजरी केली जाते आणि इथं एकोप्याचा कायम संदेश दिला जातो। आताच मुस्लिम बांधवाच्या वतीने या ठिकाणी शीतपेय सरबताचं वितरण करण्यात आलं। या ठिकाणी आंबेडकर अनुयायांसाठी मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम, जय संविधान। सॉरी बरं का. सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्त आपण सगळे मुस्लिम समाज या ठिकाणी इथं जमलेला आहे। सर्व भारताला, सर्व जगाला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। एक मुस्लिम समाज तर्फे आज अजीज भाई ओरा यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी शरबत वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आणि तो यशस्वी पार पडला। त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। आज 14 एप्रिल महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने इथं थंडगार शरबतचं आयोजन केलं होतं। आमचे सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते ग्रुपच्या माध्यमातून आज आम्ही इथं जमलो आहोत आणि मी या जयंतीनिमित्त तमाम बांधवांना विनंती करेल त्या सरबतचं आयोजन जे केलेलं आहे त्याचा आस्वाद घ्यावा। तसेच या जयंतीनिमित्त मी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।